या पुढे या पुढे. अहो दिसलं पाहिजे लोकांना. बरं जागेवर तो उभे राहा. उभे राहा. अहो मला दिसत नाही, त्यांना पण दिसत नाही. बोला ना. प्लीज बोलायलाच काय करतो. प्लीज जोरदार टाळ्या वाजवायच्या महिन्यासाठी. कारण तुम्ही उखाणा घेतला तर आमच्या या सर्व माता भगिनींना चांगलं वाटेल, बरोबर की नाही? आणि पहिला उखाणा या कार्यक्रमातला पहिला उखाणा असणार आहे. दिवसभरामध्ये बघूयात कोण कोण किती किती भारी उखाणे आणि किती किती भारी डान्स करते ते पण बघूयात आपण. ओके, नाव काय म्हणाला? माईक राहू द्या, माईक माझा असतो, ही प्रॉपर्टी माझी आहे. रामलेले 15 रुपयाले 15 उरला सुरला शिक्यावर ठेवला शिक्का गेला फुटून मडका गेला फुटून मडका गेला फुटून बघा गेला परत झालीचा पैका. नाव कोण घेती आहे का नाव कोण घेती गई नाव कोण घेती ले नाव कोण घेती एक सॉरी चालते काय कोण घेती एक रामदास शेळकेची लेक नाव कोण घेती काशी केसर मेटाण्याची भाशी नाव कोण घेती लाडी अशोक शेळकेची गाडी नाव कोण घेती गई आतून दादांची बहीण नाव कोण घेती काशी नाव कोण घेती ऋषी पायलची मावशी नाव कोण घेती पाहुणी दशरथ काकताची मेवणी नाव घेता घेता वसुलो पडले होऊन संभाजी घाडग्याची सून नाव कोण घेती ताणी अबलरावांची राणी. किती भारी नाव घेतलं अमोलरावांच्या नाणी. तुमच्या यांचं नाव अमोलराव आहे का? माझं पण नाव अमोलराव आहे. माझ्या बायकोला पण असं चांगलं हो का शिकव, ती घेतच नाही. काही झालं का माझी मी तिची मला घ्यायला होती आणि ती विचारी मस्त पैकी ते शंकराचं वगैरे नाव घ्यायचं तुम्ही टुंडा घ्यायचं सगळं. काय हरकत नाही, अतिशय सुंदर नाव घेतलंय, जोरदार. पैसे किती महिन्यांना पैसे आलेले आहेत? हातवरती करा ज्या ज्या माता भगिनींना पैसे आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण योजना ही चालू केली होती. किती माता भगिनींना पैसे आले अकाउंटवर हातवरती करा. जोरदार टाळ्या वाजवायच्या महाराष्ट्र सरकारसाठी. कारण आणि आपण सर्वच कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि जिजाऊंच्या सर्व लेखींचं मनापासून स्वागत. स्टेजच्या उजव्या बाजूला अल्पमनाची सोय केलेली आहे. माता भगिनींना सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी अल्पमनासाठी स्टेजच्या उजव्या बाजूला जे अन्नगृह आहे तिथे जाऊन आपण अल्पमन घ्यायचा. धन्यवाद. एकदम एक नंबर.
बेनके यांचं काम एकच नंबर. स्टेजच्या उजव्या बाजूला एक नंबर. जे उपहारगृह आहे त्या अल्पमरासाठी जायचं आहे. त्यांचं जेवण पण त्या कोणी माता अतुल शेट्टी एकच नंबर. पुन्हा निवडून येणार अतुल दादा. अतुल बेनके जिंदाबाद. 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 आमदार 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 अतुल बेनके जिंदाबाद. अतुल बेनके यांचं काम एकच नंबर. पुन्हा निवडून येणार आमदार अतुल बेनकेच. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचं काम एक नंबरच. आमदार अतुल बेनके जिंदाबाद. आमदार अतुल बेनके हेच निवडून येणार. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचं काम एकच नंबर. पुन्हा निवडून येणार आमदार अतुल बेनके. अतुल बेनके जिंदाबाद. अतुल बेनके